फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता ब्लॉग त्र्यंबकेश्वरमधून चालू होत आहे आणि आम्ही रूमवरती आहेत. आता आम्ही गेलो होतो कुठे पूजेसाठी गेलो होतो. तिकडून आलो, पूजा वगैरे एकदम व्यवस्थित झालं. आता घरी जातो. म्हणजे गावात खूप गर्दी आहे, जेठं मंदिर जवळ खूप गर्दी आहे आणि त्याच्या आसपास आहे ना खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला यायला खूप टाईम लागलं रूमवरती. आता आज दीदीचं बड्डे पण आहे. आता जायचं आहे. हे बघ, मम्मीचं चालू आहे पॅकिंग. मम्मी आता पॅकिंग करते. हां, खूप जण कमेंट करतील तुला. तर सगळेजण दर्शन म्हणजे पूजे करून दमलेत. आता डायरेक्ट घरी जायचं आहे. सांगितलं बस स्टँडवर जायचं आहे. आता भूक पण लागली. आता पहिले किती 12 वाजत आले ना, 12 वाजत आले. आता जेवण, पेटपूजा करू, नंतर देवपूजा करू. देवपूजा तर झालेलं आहे. आता कुलूप घेऊन घ्या बरं का. हे बा इकडे कुलूप घे दीदी, कुलूप घे. फॅन चालू करून दे, फॅन चालू करून दे. असे 4 बेड होते. 4 असं रूम होतं आमचं, 4 बेड होते. काही थंडी वाजली नाही, तर रवाजीला खूप थंडी वाजते. आता जातो आम्ही. तर आता पप्पाने त्यांनी रिक्षाला बोलवलंय. हे बाई रिक्षा आली आहे. मला जागा ठेव फक्त. पुढे बसतात. मी पुढे बसू का? तिथे खूप ट्रॅफिक झालंय. बाबा खूप ट्रॅफिक आहे. आपला येताना पण तसंच होतं ना, रूमवरचं जाताना. आता सकाळी जात होतं पाय रूमवरती. अजून अर्धा तास लागून जाईल. नाही येणार ते गाडी गाडी मागे मागे नाशिकच्या बस स्टँडवर आणि इथे येऊन आम्ही पप्पांच्या आता तिकडे गेले. बस कळवणची बस केव्हा लागणार आहे ते विचारायला. आणि आम्ही कपकेक वगैरे खाल्ले आणि आता मम्मीने ते पॉपकॉर्न खात आहेत. आणि आता पप्पांनी ते बस केव्हा लागणार आहे ते विचारायला गेले. आता येतीलच ते पण. आता डायरेक्ट इथून डायरेक्ट कळवणला जाऊ. मम्मा बॅग उडायला मजा येते का? बसू का मी? बसू ना.
मित्रांनो फायनली आपण आता घरी आलो आहोत. आता मम्मी भाजी बनवते आणि दीदीचं पण काम चालू आहे. आणि थोडं तिकडनं शेव चिवडा वगैरे आणलंय, दहीवडा आणलंय. आणि पप्पाने त्यांनी ये पा कुठून घेतलं होतं पप्पा? त्र्यंबकेश्वरला. चांगलं नाही आहे पुरं, चांगले. मला नाही आवडलं. त्र्यंबकेश्वरला घेतलं होतं का नाशिकला? नाशिकला घेतलं होतं ना. त्र्यंबकला रे. त्र्यंबकेला त्र्यंबक. तिथं खूप बोर झालं ना हो पप्पा. पण मजा पण आली ना. फक्त दर्शन व्हायला पाहिजे होतं ना मम्मा. दर्शन व्हायलाच पाहिजे होतं हो. आमचा आनंद गगनात पण तिथं किती गर्दी होती बा बाबा. जबरदस्त गर्दी. तुफान. आणि तिथं दर्शनची शिस्त आहे, शिस्त. आणि आम्हाला नाशिकला सेलिब्रिटी किती भेटले. नाही किती मोठी रांग होती ना हो बाप्पा. ते जास्त लोकांना मध्ये जाऊ नाही देत ना, त्याच्यामुळे एवढी लांब लागते. आम्ही कळवण ते डान्स जास्त नाशिक लोकांना घुसू नाही देत. नाशिक ते कळवण बस मध्ये बसलो होतो तर आम्हाला सेलिब्रिटी मिळाले शिस्ती. होते. खूप छान होते, मोठे मोठे होते, आमचे बिग फॅन होते. शिस्ती जास्त. बिग फॅन ब्रो, बिग फॅन. इथे ब्रो, बिग फॅन. मम्मी काय भाजी बनवते आज? बटाटे. हा का? आज तर कोणी जास्त जेवणार नाही, कारण की हेच बोर झाले. मी नाही जेवणार बरं का. एक तर माझं पोट भरलंय. हा तू ग्लास भर दूध पिलेलं आहे, तुला कशाला भूक लागणार? गावठी दूध. येऊ दे ना दूध त्याला, त्याची बॉडी बनवायची. हा ना. बॉडी बनवून कुस्त्या खेळायला नाही जायचं त्याचं वजन वाढत नाही. डब्ल्यू. माझं वजन किती आहे पप्पा? 45 ना. आता 15 किलो आहे. तर मित्रांनो आज आम्ही खूप दमलो आहे. म्हणजे गाडीवरती खूप जाम झालो आहे. आणि ते रिक्षावरती इकडं तिकडे फिरायचं म्हणजे 3 ते 4 टाईम आम्ही रूमवरती गेलो आणि परत वापस आलो. तर खूप जाम झालो. आणि किती खड्डे बी जास्तच होते तिकडं पण. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब.